तेरेसा यांच्या आश्रमाजवळ बाहेर एक मुलगी होती उभी थोडी खेळत तिकडे होती. परंतु ही मुलगी जी होती ह्या मुलीला अनेक दिवसापासून तिने काही खाल्लं पिल्लं नव्हतं. अशी ती मुलगी होती. कपडे फाटलेले होते, केस देखील बऱ्याच दिवसापासून विंचरलेले नव्हते. अशा ह्या अवस्थेमध्ये ही मुलगी तेथे उभी होती. मग मदरने ते पाहिलं आणि आपल्या सिस्टरांना पाठवून त्या मुलीला आश्रमामध्ये आणलं. आणि आश्रमामध्ये आणलं, तिला प्रथम न्याहो घातलं, तिची अंघोळ केली, केस व्यवस्थित केले आणि मग तिला चांगलं जेवण त्यांनी दिलं. आणि मग तिला खेळण्यासाठी वेगवेगळी खेळणी जी आश्रमात होती, इतर मुलं होती, या सगळ्यांच्या सोबत तिचा दिवसभर त्या आश्रमामध्ये गेला. संध्याकाळ झाली आणि मुलगी तिथून निघाली आणि गेली तर पुन्हा दुसऱ्या दिवशी ही मुलगी जेव्हा तिकडे आली दुपारच्या सुमारास, त्यावेळेला पुन्हा तिची अवस्था तशीच झालेली होती. तिला नीट तिनं झोप घेतलेली नाही असं वाटत होतं वगैरे. तर पुन्हा त्या मुलीला बोलावलं, आश्रमामध्ये आणलं, तिला पुन्हा व्यवस्थित अंघोळ घातली, जेवायला दिलं, खेळायला दिलं आणि संध्याकाळ झाली का पुन्हा ही मुलगी, प्रिय मुलांनो, प्रिय भाविकांनो, पुन्हा ही मुलगी निघून गेली. तिसऱ्या दिवशी मुलगी आली, ते तोच प्रकार, पुन्हा तिला दिवसभर तसंच त्यांनी अगदी आनंदामध्ये सगळं काही तिला हवं नको ते दिलं त्यांनी. आणि संध्याकाळ झाली, पुन्हा ही मुलगी आश्रम सोडून निघाली. तेव्हा मदरनं विचार केला की आपण एवढं सगळं इकडे तिला देतोय आणि ही मुलगी नक्की जाते तरी कुठे. आणि म्हणून मदरनं 2 सिस्टरना ह्या मुलीच्या मागे पाठवलं. आणि ह्या मुलीच्या मागे पाठवलं. ह्या सिस्टर तिच्या मागे जात होते. तर तिथे एक मोठं झाड होतं. थोडं अंतर गेल्यानंतर थोडं एक मोठं झाड होतं. आणि ह्या सिस्टरांनी काय पाहिलं तर त्या झाडाच्या खाली एक बाई होती. आणि ही मुलगी आश्रमातून गेल्यानंतर त्यांनी पाहिलं की त्या बाईच्या कुशीमध्ये ती शिरत असते, तिच्या बरोबर वेळ घालवत असते. तर ह्यांनी नंतर मदरच्या सिस्टर गेले होते, त्यांनी नंतर जाऊन चौकशी केली की नक्की बाई आहे कोणतरी. तर तेव्हा त्यांना कळलं की ती बाई त्या मुलीची ती आई होती. आणि त्या आईकडे ती परतत होती, आईकडे ती येत होती. आईच्या प्रेमाची ऊब घेण्यासाठी, आईची ममता, आईचं वात्सल्य इतर सगळ्या गोष्टीपेक्षा तिला अधिक प्रिय होतं, अधिक हवस होतं. आणि म्हणून आश्रमात सगळं काही तिला मिळत असताना ती कुठे परतत होती? ती आपल्या आईकडे जात होती. ख्रिस्ताठाई जमलेल्या माझ्या प्रिय बंधू आणि भगिनींनो, आपण सर्वजण आज आपल्या माऊलीच्या या जन्मदिनी आपण इथे मोठ्या संख्येनं बघा, आपलं चर्च तुडुंब भरलाय, बाहेर देखील बरेचसे आहेत. अनेक मर्याचे भाविक भक्तगण असेच आज देवळामध्ये येत आहेत. आज तुम्ही इथे या देवळामध्ये येऊन तुम्ही माझ्या प्रिय बंधूंना आपण सारे जण काय सांगतोय? आपण सारे जण दुसरं तिसरं काही सांगत नाहीये. आपण त्या मुलीप्रमाणे सांगतोय की आम्हाला आई हवी आहे. कोण हवी आहे आपल्याला? आपल्याला आई हवी आहे. आपल्याला आईची दैवी ऊब, दैवी प्रेम, दैवी वात्सल्य, ममता आपल्याला हवंय. असं आपण सांगत नाहीये का? आज सांगतोय ना? तर आपल्या ह्या उपस्थितीद्वारे माझ्या प्रिय बंधू आणि भगिनींनो, त्या मुलीप्रमाणे आपल्याला देखील आई हवी आहे, स्वर्गीय आई हवी आहे, दैवी आई हवी आहे. बघा, जगानं आपल्याला खूप दिलाय का नाही? आपल्याला जगाने दिलाय आणि आणखीन जग पुढे देईल आपल्याला.
जगाने आपल्याला दिलाय, जग आपल्याला खूप देईल, परंतु माझ्या प्रिय बंधू आणि भगिनींनो, त्या मुलीप्रमाणे आज आपण जगाला काय सांगत आहोत की तुम्ही जे त्या मुलीला जसं सगळं दिलं जात होतं तसं जे जगाला आपण आज काय सांगतोय की हे सगळं जरी तू आम्हाला देत असला तरी आमचा आनंद, आमचं सुख, आमच्या जीवनाची सार्थकता, आमच्या जीवनाचं साफल्य हे आमच्या आईकडे वळण्यामध्ये आहे. आज जग आपल्याला खूप प्रलोभन दाखवेल, खूप आमिष दाखवेल, खूप मटेरियल प्रॉस्पेरिटी आपल्याला मिळू शकेल माझ्या प्रिय बंधू आणि भगिनींनो, परंतु देवावर श्रद्धा ठेवणारे, माऊलीवर विश्वास ठेवणारे जगाला आज माऊलीच्या सणाच्या दिवशी या देवळामध्ये एकत्र येऊन सांगत आहेत की आमच्यासाठी माऊली अधिक आहे, आमच्यासाठी पवित्र मर्या अधिक आहे, आमच्यासाठी ती यात्रेकरू जी बनलेली आहे, आशेची यात्रेकरू जी बनलेली आहे आणि या यात्रेमध्ये आम्हा सगळ्यांना भाविक भक्त गणांना ती एकत्र घेऊन चालू इच्छित आहे, प्रवास करू इच्छित आहे, सहप्रवास करू इच्छित आहे. अशी ही माऊली माझ्या प्रिय बंधू आणि भगिनींनो आपल्याला नकोय का? आपल्याला ती हवी आहे. आणि म्हणून माझ्या प्रिय बंधू आणि भगिनींनो आज तिच्या ह्या जन्मदिनाच्या उपासनेमध्ये मोठ्या हर्षानं, आनंदानं आपल्यातील काही भाविक दुरून आपल्याकडे आलेले आहेत. ह्या जन्मोत्सवामध्ये माऊली पुढे शरणागती, माऊली पुढे नतमस्तक होण्यासाठी आपण सारे जमलेलो आहोत. या नवीन काळामध्ये वेगवेगळे धर्मगुरू आले आणि माऊली कशी आशेची यात्रेकरू आहे, आशेची कशी ती वारकरी आहे, याविषयी त्यांनी आपल्याला बरंच प्रबोधन, चांगला संदेश येथे आलेल्या सगळ्या धर्मगुरूंनी आपल्याला दिलेला आहे. माझ्या प्रिय बंधू आणि भगिनींनो, काल 7 सप्टेंबर व्हॅटिकन मध्ये नवीन पोप लिओ यांनी दोन नवीन संत त्यांनी घोषित केलेले आहेत. दोन व्यक्तींना ह्या वेदीचा, संताचा त्यांना सन्मान दिलेला आहे. आणि ह्या 2 संत, नवीन संत आपल्याला जे मिळालेले आहेत, हे 2 नवीन संत कोण आहेत? तर हे 2 नवीन संत खूप काय आहे त्यांच्याविषयी सांगण्याविषयी, ते आपण नंतर सांगू. आताच नवीन झाले आहेत ना, हळूहळू सांगू. पण महत्वाचं मला काय सांगायचं आहे की हे दोन नवीन संत तरुण होते. कोण होते? दोन्ही नवीन संत हे तरुण होते. एक 16 वर्षाचा आणि दुसरा 24 वर्षाचा. किती? 16 आणि 24 वर्षाचा. बघा इथे तरुण आहेत. या तरुणांना केवढी आशा. ख्रिस्त सभा आपल्या सगळ्यांना, ख्रिस्त सभा आपल्या समोर किती मोठी आशा ठेवत आहे. जगामध्ये नैराश्य खूप आहे, वैफल्यग्रस्त खूप आहे, अनेक प्रसंग, अनेक घटना अशा घडतात की व्यक्ती ह्या नैराश्यातून बाहेर येईल का? वैयक्तिक जीवनात, संसाराच्या जीवनात, व्यावसायिक जीवनामध्ये अशा काही घटना घडत आहेत की आपल्याला वाटते आता पुढे मार्ग आहे का? आता माझ्याने काय ह्या गोष्टी शक्य होणार आहेत का? असं नैराश्य खूप निर्माण होऊ शकते. जग पातळीवर, देशाच्या पातळीवर, धर्मप्रांताच्या पातळीवर, वैयक्तिक पातळीवरती. परंतु माझ्या प्रिय बंधू आणि भगिनींनो, या अशा पार्श्वभूमीवर ख्रिस्त सभा आपल्याला 2 नवीन संत, संत कार्लोस अगुस्तीस आणि संत पियर ग्रिगोरी परास्ती, हे 2 नवीन संत, एक 16 वर्षाचा आणि एक 24 वर्षाचा, ख्रिस्त सभेला मोठी आशा आपल्या समोर देत आहे की ख्रिस्त सभेला देखील भवितव्य आहे. ख्रिस्त सभा ही अविचल आहे, अविनाशी आहे. तिच्यावर अनेक हल्ले होतील, अनेक तिच्यावरती टीका, हे सगळं काय होईल, त्याच्यामध्ये अनेक गोष्टी होतील. परंतु ख्रिस्त सभा ही हार मारणारी नाहीये. ख्रिस्त सभा नव्या उमेदीनं पुढे जाणार आहे, पुढे वाटचाल करणार आहे. आणि ह्या दृष्टीनं माझ्या प्रिय बंधू आणि भगिनींनो, ह्या तरुणांच्या उदाहरणाद्वारे नवीन संत तरुण मधून होत आहेत. आणि म्हणून आपल्याला आपल्या मनामध्ये ख्रिस्त सभा निराश न करणारी आशा. ही कुठली आशा?
निराश न करणारी आशा ख्रिस्त सभा आपल्यामध्ये फुलवित आहे, प्रदीप्त करत आहे, जागृत करत आहे. आणि म्हणून माझ्या प्रिय बंधू आणि बहिणींनो, आज माऊलीच्या जन्मदिनाचा हा सोहळा साजरा करत असताना प्रथम आपण परमेश्वराला धन्यवाद देऊया, त्याचे आभार मानूया या दोन नवीन संतांबद्दल, त्यांच्या उदाहरणाबद्दल, त्यांच्या जीवनाबद्दल. संत कार्लोस अकुस्तिस तर त्याला असं म्हणतात की सेंट इन जीन्स. काय बोलतात? सेंट इन जीन्स. म्हणजे ते एवढे आधुनिक आहेत, अगदी अलीकडचे आहेत की जीन्स परिधान करणाऱ्या मधला एक संत म्हणून घोषित करण्यात आलेला आहे. तर माझ्या प्रिय बंधू आणि भगिनींनो, असे संत आपल्याला आशेचे यात्रेकरू होण्यासाठी प्रेरित करत आहेत, स्फूर्ती देत आहेत. या संतांनी देखील माऊलीवर भरवसा ठेवलेला, माऊलीवरती त्यांनी श्रद्धा ठेवलेली. कारण माऊलीनं, माझ्या प्रिय बंधू आणि भगिनींनो, आपल्याला एकमेव अशी आशा, एकमेव जिवंत शाश्वत अशी आशा, निराश न करणारी आशा तिच्या पुत्राद्वारे आपल्याला दिलेली आहे. पोप व्हॅटिकन मध्ये पोप महाशयांचं जे जनरल ऑडियन्स असतं त्यामध्ये त्यांनी ह्या वर्षामध्ये विषय घेतलाय जीसस क्राइस्ट आवर होप. काय विषय? प्रभू येशू आमची आशा. हा विषय घेतलाय. प्रभू येशू ही आमची आशा आहे आणि ह्या आशे एकमेव आशा आहे. आणि ह्या एकमेव आशेची जननी कोण आहे? माता कोण आहे? आई कोण आहे? तर दुसरी तिसरी कोण नसून ज्या मातेचा आज आपण सन्मान करत आहोत, ज्या मातेच्या प्रती आज आपण कृतज्ञता व्यक्त करत आहोत, ती आपली माऊली पवित्र मरिया, हिचा जन्मोत्सव. माझ्या प्रिय बंधू आणि भगिनींनो, संत जोकिम आणि संत अण्णा, मरियेचे आई वडील, त्या संत जोकिम आणि संत अण्णा यांना मूलबाळ नव्हतं. ते निसंतान होते, परंतु ते निराश नव्हते. निसंतान होते, निराश नव्हते. त्यांचं वय पुढे गेलेलं होतं, परंतु त्यांची प्रार्थना होती, परमेश्वरावर भरवसा होता. परमेश्वराकडे ते मोठ्या आशेनं, अपेक्षेनं, उमेदीनं ते परमेश्वराकडे पाहत असतात, प्रार्थना करत असतात. आणि परमेश्वर त्यांची प्रार्थना व्यर्थ जाऊ शकत नाही, जाऊन दिली नाहीये. तर त्यांची प्रार्थना ही माझ्या प्रिय बंधू आणि भगिनींनो सफल होते आहे आणि त्यांना कन्या रत्न प्राप्त होत आहे. माऊलीच्या रूपानं, पवित्र मरियेच्या रूपानं त्यांना कन्या रत्न प्राप्त होत आहे आणि माऊलीचा जन्म होतोय. आणि म्हणून आपण हा जन्मोत्सव साजरा करत आहोत. कारण माऊलीच्या जन्मामध्ये, जन्माद्वारे तारणाऱ्याचं आगमन होणार होतं. मग तारणाऱ्याची पूर्व तयारी त्यानुसार परमेश्वरानं केलेली होती. आणि ह्या माऊलीनं